नमस्कार मंडळी. आपण नेहमी विचार करत असतो लहान मुलांना चविष्ट आणि त्याचसोबत पौष्टिक काय द्यावं. कारण आजकाल मुलं बाहेरचे पदार्थ पटकन खातात, पण घरच्या पौष्टिक पदार्थाकडे थोडं दुर्लक्ष करतात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अतिशय हेल्दी, मऊ आणि चविष्ट असे मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक आप्पे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मोड आलेले मूग आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर प्रोटीन्स, फायबर आणि विटॅमिन्स असतात. विशेष म्हणजे हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूप चांगले असतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. मोड आलेल्या मुगामुळे शरीराला ताकद मिळते आणि पचनासाठीही खूप चांगले असतात. विशेषतः वाढत्या वयातील मुलांसाठी हे मूग खूप पौष्टिक मानले जाते. अजून एक खास गोष्ट म्हणजे घरात उरलेलं इडलीचं पीठ. हे पीठ वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. म्हणजेच चव ही मस्त आणि अन्नाची बचतही होणार. तर चला अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीला. आता एका मिक्सरच्या भांड्यात हे मोड आलेले मूग घालायचे आहेत. यामध्ये हिरवी मिरची, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपली छान बारीक आणि मऊसर अशी पेस्ट तयार झाली आहे. आता मी इथे शिल्लक राहिलेलं इडलीचं बॅटर घेतले आहे. हे बॅटर मी 2 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथ्या घालून तयार केलं होतं. हे सर्व मी एक रात्र भिजवून सकाळी मिक्सरला त्याचं मिश्रण तयार केलं आणि संध्याकाळी याच पिठाच्या मऊ इडल्या बनवल्या. आता उरलेल्या बॅटरपासून आपण हे हेल्दी आप्पे बनवणार आहोत. तर आता या शिल्लक बॅटरमध्ये आपण तयार केलेलं मोड आलेल्या मुगाचे मिश्रण ओतून घेतले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसेच अर्धा चमचा ओवा हाताने चोळून घालायचा आहे. यामुळे चव ही छान येते आणि पचनासाठीही खूप चांगला असतो. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता अर्धा चमचा सोडा घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅसवर आप्पे पात्र गरम करून घेतलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता यामध्ये तयार केलेलं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. हे आप्पे खूप पौष्टिक असतात. मोड आलेल्या मुगामुळे शरीराला भरपूर प्रोटीन्स मिळते. त्यामुळे मुलांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर ठरतात. बाहेरचे स्नॅक्स देण्यापेक्षा असे घरचे हेल्दी पदार्थ मुलांना दिले तर आरोग्यासाठी नक्कीच चांगलं असतं. आता हे सर्व मिश्रण यामध्ये ओतून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटे हे असंच शिजू द्यायचं आहे. तर 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. हे बघा किती छान फुगले आहेत आप्पे. आता हे आप्पे दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आता ही दुसरी बाजूसुद्धा 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचे आहे. तर मंडळी 5 मिनिट झाले आहेत. आपले गरमागरम मऊ आणि पौष्टिक मोड आलेल्या मुगाचे आप्पे अगदी छान तयार झाले आहेत. लहान मुलांना, मोठ्यांना किंवा घरातल्या प्रत्येकाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्हीही ही रेसिपी नक्की घरी करून बघा
आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सोप्या, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.